उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, आज या झाराप गावामध्ये आपण सगळे का जमलो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काही दिवसापूर्वी एक घटना घडली. त्या घटनेमध्ये जे काही घडलं त्यानंतर कोणाच्याही तशी हाकेची गरज नव्हती. आपण उत्स्फूर्तपणे तेव्हा बाहेर पडायला पाहिजे होतं. आपण व्हिडिओमध्ये जर बघितलं, आजूबाजूला लोक बघत होती. ती नेमकं काय बघत होती मला त्याच्यावर आता शंका यायला लागली. एकाला कपडे काढून रस्त्यावर तुडवत होते. आजूबाजूला बघणारे हिंदू काय करत होते आणि मग हाक मारायची गरजच काय पडली. हो, थांबा जरा, हे लाडू वाटायचा दिवस नाहीये. कोण आहे रे? जेव्हा तो व्हिडिओ आपण बघाल ते आपल्याला लक्षात येईल काय तीव्रता होती त्या घटनेची. महाराष्ट्रभरातून आम्हाला फोन आले की साहेब हे आपल्या जिल्ह्यात पण घडतं. माझ्याकडे काय उत्तर नव्हतं. रत्नागिरीमध्ये जेव्हा गायीच्या वासरूचं मुंडकं पडलं होतं तेव्हाही आम्हाला तिकडे जाऊन रस्ता बंद करावा लागला होता. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाकडे ती केस गेली. पोलीस प्रशासनाने सांगितलं कुत्र्यांनी खाल्लं. इकडे पण जेव्हा त्या व्हिडिओमध्ये जो कोण दिसतोय, अगोदर एकाला अटक झाली. टोटल 6 जण होती. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहित नाही. टोटल 6 जण होती. त्याच्यापैकी एक जण हा 18 पेक्षा कमी वयाचा होता. म्हणजे 18 पेक्षा कमी वयाची लोक पण त्यांच्याकडे त्याच नजरेने हिंदूंकडे बघतात, जमतात, फटके टाकतात. पण आजूबाजूला बघत असणारे हिंदू फक्त बघतच राहतात. या गोष्टीची खरोखर खंत आहे. हाक द्यायची गरजच नव्हती. ते स्ट्रक्चर पडलं, ती टपरी पडली, ते टपोरी आत गेले म्हणजे सगळं काय संपलं काय? आणि मग मला सांगण्यात येतं की आता सगळं शांततेत असू द्या, राहू द्या. खरं तर ती टपरी पडली, ते आरोपी आतमध्ये गेले तेव्हाच मी सांगू शकलो असतो आपलं आंदोलन यशस्वी झालं, समोरच्याला शिक्षा मिळालेली आहे, आपण आता जमायचं नाही. पण हे भगवं वादळ आहे ना, मला कोणाला तरी दाखवायचं होतं. की हिंदूंना असं सहज घेऊ नका. हे वातावरण जे आहे ना ते आपल्याला टिकवायचं. त्यांना काही फरक पडत नाही. एक घटना झाली, त्याच्यानंतर अजून एक घटना झाली, त्याच्यानंतर अशा घटना होत राहतील. हाकेची कधीपर्यंत वाट बघणार आहात? त्यांना केसेसची कदर नाहीये, लक्षात घ्या. मी पोलिसांची गेले 3-4 दिवस बोलतोय. तुम्हाला काय वाटतं त्यांना फरक पडतो? ते आतमध्ये आहेत की बाहेर आहेत? फरक तुम्हाला आणि आम्हाला पडतो. केसेस झाले तर काय होतील? अहो तो तडफडत होता. तिकडे जीव गेला असता तर त्या मुलाचा. आता किरकोळ कुठली तरी केस घ्यायची आणि ते सुटून जाणार.
परत ते हरामखोर गावात येणार. सामंत साहेब, आपण आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की मला काही मुसलमान बोलले, भेटले, मी भेटणार सुद्धा नाही, भेटलो सुद्धा नाही. आपल्याला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. जोपर्यंत ह्यांचं शेवटचं अंड सुधरत नाही तोपर्यंत मी कोणाला भेटणार सुद्धा नाही. हम तुम्हारे साथ हैं. कारण का लक्षात घ्या, हे जोपर्यंत आपण किती कडवट आहोत आपण दाखवत नाही ना, हे असंच होत राहणार. किती जमवा करायची आपण. हो, आज बेसावधपणा होता. इतिहास जर आपण वाचला असेल, आपण बेसावधच आहोत. तेव्हाही बेसावध होतो, आजही बेसावध आहोत. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात नावडीच्या काठावरून नेलं होतं ना, बातमी कोणी दिली होती? नातेवाईकांनी. तेव्हा शंभू महाराजांना संधी होती तिथून जायची. मावळे म्हणत होते की राजे तुम्ही निघून जा, नका थांबू इकडे. तुम्ही राहिलात तर हे सगळं बाकीचं सगळं टिकेल. पण महाराज नाही गेले, पळाले नाही. ते जर तिथून निघाले असते तर महाराष्ट्राचा काय, देशाचा इतिहास पण वेगळा असता. पण नावडीच्या काठावरून त्यांना जिथे नेण्यात आलं, नेलं, त्या लोखंडी बेड्यामध्ये घासत घसत किती किलोमीटर नेलं. तेव्हा लोक राहत नव्हती. त्यांना माहित नव्हतं की आपला राजा चाललाय. हे कोणाला बेड्या टाकल्या? मारत झोडत बेड्या टाकून आमच्या महाराजांना तिथून नावडीच्या काठावरून नेलं नगरच्या दिशेने. किती गावं असतील हो, किती हिंदू असतील रस्त्यावर. कोणालाही वाटलं नाही ना तेव्हा की आपला राजा आहे. अहो, राजा सोडून द्यावं, कोणाला तरी कैदी म्हणून घेऊन चालले. तेव्हाही कोणाला वाटलं नव्हतं हे थांबलं पाहिजे. आणि आज तसंच परत घडलं. ते आमचे महाराज होते, हा तर कुठला तरी पर्यटक होता. नागडा मार खात होता. जीव गेला असता तर कोण जबाबदार होता त्याला? हो, आपण नाही ना हिंदू संस्कृती जपली. खाऊन टाकतील. आज संख्येने कमी आहेत ना, म्हणून फाटली आहे त्यांची. मंदिराच्या आवारात आहे म्हणून भाषा पण आवर्ती घेतो. हे जर संख्येने वाढत राहिले कुठे जाणार आहोत आपण? मी मागे पण एकीकडे बोललो, अहो आपल्याकडे एकच देश आहे. ह्यांच्याकडे किती देश आहेत या मुसलमानांकडे? आजूबाजूलाच बघा किती देश आहे. आणि कसे वागतायत बघा. 20% आहे तो देशामध्ये. आणि ह्यांचे नेते काय म्हणतात, आम्हाला 15 मिनिटं पोलिसांना बाजूला करा. अहो 20% असताना हे 15 मिनिटं पोलिसांना बाजूला करायची भाषा करतायत. आपण 80% आहोत पण राहतोय 8%सारखी. आणि बघा मस्ती बघा. प्रेस कॉन्फरन्स घेताय त्याच्यानंतर की आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. चला मी आणतो त्याला, जेरच्या बाहेर निघू दे त्याला. त्याला पण शर्ट काढून मारता काय बघायचं मला. या मुसलमान मला बघायचं. तो जो मेन होता ना, जो आरोपी नंबर 1 आहे, तुम्ही माफी मागितली ना काल. माफी तर तुमचे चांगले पण मला मागून जातील, लक्षात ठेवा. पण जो आरोपी नंबर 1 आहे ना, त्याला पण तसाच मारून दाखवा जसा आमच्या हिंदू बांधवाला मारला होता. अहो कसलं आपण सहनशील आणि कसलं किती वर्ष सहनशील राहणार आहोत. अहो हे सिंधुदुर्गापर्यंत आले, रत्नागिरीपर्यंत आले. आपण बेसावध आहोत. कोणतरी मार खात होता तिथे रस्त्यावर. अहो कोणतरी होता तो. आपल्याला वाटलं नाही? लक्षात घ्या, हे सगळं आता
चालू झालंय. लव जिहाद झालं, लँड जिहाद झालं, अजून काय काय जिहाद करणार आहेत. आपण फक्त नावच यांची मोजत बसायची. ते आपल्याला फटके टाकत चालले तर आपण त्यांना फटके टाकणार आहे का नाही, की आपण कुठल्या तरी आदेशाची वाट बघणार आहे. नक्कीच. अहो, आमच्या गायी कापतायत, आमची लोक तुडवतायत, आणि आपण कायद्याची पर्वा करायची. आम्हाला पोलीस सांगतायत, साहेब त्या टपरीकडे जाऊ नका. तिच्या ह्याला काय त्या टपरीकडे पाडली ती, काय त्या टपरीमध्ये जायचं रे? आता या टपोऱ्यांना पाडायचं, लक्षात ठेवा. एक कोणतरी शाणा आपल्यातलाच हिंदू समाजातला मला काल सांगतो, साहेब एक टपरी पाडून काय होणार नाही, सगळ्या टपऱ्या पाडा. तुला पहिलं तू कोण ते सांग, तू किती टपऱ्या पाडल्यास ते सांग. अरे बसून मोबाईलवर बोलणं सोपं असतं रे, हे सगळं करायला ना दम लागतो. दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन, त्यांच्या मोहल्ल्यात जाऊन घुसायला दम लागतो. तो आम्ही दाखवतोय. आम्ही नाही बोललो ना तर कोण नाही बोलणार. सगळ्यांना मतं पाहिजे. सगळ्यांना असं वाटतंय की नाही नाही 200 जरी मिळाले ना तरी चालते. मी सामंत साहेबांचं नाही बोललो. मला यांचे 20,000 पण नको. 20,000 मला यांची चहा पण नको, यांची टपरी पण नको, यांची टपोरी पण नको. आता साफसफाई चालू आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यांची सगळी प्लॅनिंग चाललेली आहे, सगळी प्लॅनिंग झालेली आहे. कुठली मुलगी कुठल्या कॉलेजला जाते, कोणाच्या किती जमिनी आहेत, वक्फ बोर्डाच्या त्याच्यामध्ये काय काय आहेत. मग जुने कुठले तरी फोटो दाखवणार शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे, आणि सांगणार की वक्फ बोर्डाच्या कार्यक्रमामध्ये हे पण होते. आपण त्या अफवांना बळी पडू नका. जे आपल्याला करायचं ते आपल्याला करायचंच आहे, पण कोणाच्या तरी आदेशाची वाट बघू नका. कोणाच्या आदेशाची वाट बघू नका. हे सगळं होणार, लक्षात ठेवा. पोलीस नाही सांभाळू शकणार हे सगळं. हे सगळं सांभाळणं तुमच्या आणि आमच्या हातात आहे. आता अनधिकृत किती काय काय चालू आहे. सगळ्या अनधिकृत धंद्यामध्ये कोण आहेत. यांनी मार्किंग करून ठेवले आणि आपण बेसावतपणे टीव्ही बघतो, मोबाईल बघतो. त्यांच्याकडे सगळं आहे. मुंबईमध्ये चोर बाजारापासून क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट, त्यांच्याकडे हत्यारं आहेत. आपण काठ्यातरी पकडतो काय हातात? आहे काय आपल्याकडे? आपण केसेसचा विचार करतो. आपण केसेसचा विचार करतो. ते संपवायचा विचार करतात समोरच्याला. आपण जर नाही गांभीर्य, फक्त एवढं पुरतंच, विकासापुरतं. साहेब आता झाराप गावामध्ये आलात, साहेब आमची ही कामं करून द्या, सगळी कामं करून देणार. त्यांचा बंदोबस्त कधी करणार तेवढं फक्त मला सांगा. अजब आहे. त्यांचा एक सदस्य आहे झारापमध्ये, बरोबर आहे ना? झारापमध्ये एक सदस्य आहे. 2012 मध्ये इथे कुठे दर्गा किंवा मस्जिद बांधत होती मस्जिद. 12 किंवा दर्गा होता 12-13, 2012 किंवा 13. हा साला निवडून आला. सगळे बाकी हिंदू आमच्या इकडे ग्रामपंचायत सदस्य. ठराव पास होत नव्हता. वेगवेगळ्या मार्गाने ठराव पास करायला लावला. कोणाला? हिंदूंना. आता तो प्रस्ताव प्लॅनिंगकडे गेलाय. एक सदस्य, एक. आपण किती सदस्यांची बॉडी आहोत? 9 सदस्यांची बॉडी आहोत. 9 सदस्यांपैकी एक दर्ग्यासाठी भांडला, मस्जिदीसाठी भांडला,
आणि बाकीच्या सदस्यांकडून करून घेतलं आणि आता तिकडे मस्जिद किंवा दर्गा उभा राहणार, परवानगी मिळणार. परवानगी दिली कोणी? आम्ही दिली. कार्यक्रम आटपला होता 2012-13 मध्येच, परत चाळवला, परत प्रक्रियेत आणला, परत आपला ठराव मंजूर करून घेतला आणि आज तिथे परत दर्गा किंवा मस्जिद उभा राहणार. अहो, त्यांना आपल्याशी चांगलं वागावंच लागेल. ते आपल्या समोर येणार, ते प्रेमानेच येणार. ब्रिटिश काय सगळाच काय आला होता ना, मुघल काय सगळे आले होते, ते कसे आले होते? काहीतरी देऊन 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 आतमध्ये घुसले होते हे ब्रिटिशर वगैरे सगळे. आपण जर नाही सावध राहिलो, जी स्टोरी मी तुम्हाला सांगितली ना, आमच्या छत्रपती शंभू महाराजांना कसं नेलं होतं नावडीवरून, अहो त्यांना किती वर्ष लागणार आहे? जे पटापट काढतायत ना, किती वर्ष लागणार आहेत त्यांना? आपण बघत बसायचं, आपण बघत बसायचं. मला आवडलं नाही, खरं सांगतो तुम्हाला. मी काय राजकीय म्हणून हे सगळं केलेलं नाही, राजकारण मला करायचं पण नाही. हा काय विषय नाही, धर्म हा राजकारणाचा विषय नाही, असूच शकत नाही. पण ते बघून जे चीड आली ना मला, रोज काही ना काहीतरी होत आहे. काही दिवसांपूर्वी मी रत्नागिरीत गेलो होतो, ते गायीचं वासरूचं तोंड पडलं होतं. पोलीस सांगतात आरोपी इकडे नाही, आम्ही रस्ता बंद केला, आरोपी सापडला. इकडे व्हिडिओ टाकला, बाकी सगळे आरोपी सापडले. हे कोणतरी का करावं लागतं? कोणाला तरी का हाक मारावी लागते? आपण का स्वतःहून बाहेर पडत नाही? अहो, मला एकाचा कोणाला फोन आला असता ना, साहेब आम्ही जमलोय, तुम्ही फक्त निघा तिथून, बरं वाटलं. पण कोणी फोन नाही केला. मला सल्ले द्यायला फोन केला, साहेब जरा आराम. आता मी 70 वर्षाचा नाही झालो आराम करायला. साहेब जिल्ह्याचं वातावरण खराब होऊ देऊ नका. मी सुरुवात केली. सुरुवात ज्यांनी केली त्याला कोण सांगत नाही. ते माफी मागतायत का? ते संख्येने कमी आहेत म्हणून. उद्या जर संख्या इथे वाढली असती, समजा ते 80% असते आणि आपण गावात 20% असतो, ह्या मंदिराजवळ आपण कार्यक्रम करू शकलो असतो का? एवढा फक्त मला विषय सांगा. पोलिसांनी परवानगी दिली असती का? आता फक्त झाराप मधून इथून असा युटर्न मारून आलो त्या 0 पॉइंट वरून, तर पोलिसांनी पूर्ण तिकडे अशी लाईन उभी केली आहे का? निलेश राणे त्या स्टॉलकडे जाऊ नये म्हणून, त्या टपरीकडे. आणि काय मला काय बंदोबस्त वगैरे मला काहीच फरक पडला नाही. आमचं आडनाव राणे, आम्हाला बंदोबस्त वगैरे काय नाही. मला जिथे जायचं असेल ना तिथे मी जाऊ शकतो. पण आज सरकार आपलं आहे, लॉ अँड ऑर्डर ठेवणं हे काम आपलं आहे, आपल्यावर जबाबदारी आहे. मी पोलिसांची चूक म्हणत नाही, पण नको त्याला संरक्षण पण तुम्ही देऊ नका, नाहीतर ह्या जिल्ह्यामध्ये असं काहीतरी घडेल जे पूर्वी कधीच घडलं नव्हतं, असं काहीतरी घडेल. कारण का आता मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये 3 राणे निवडून आले. या कोकणामध्ये जर या मुसलमानांनी मस्ती करायचा प्रयत्न केला तर तुमचं शेवटचं अंड पण ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवायला. काय होईल ते होईल. आपल्याला कुठे निवडणुकीचं आयुष्यभर कोणी लिहून दिलंय का ऍफिडेव्हिट की तुला आयुष्यभर निवडणुका लढवायच्या? नाही लढवणार, चल. पण तुला सोडणार नाही समोरच्याला, लक्षात ठेवा. त्याला तुम्ही धर्मासाठी काही करू शकता, आम्ही नाही करू शकत का? आम्हाला कोणी लिहून दिलंय? किती वाजले? ही बोलायची संधी परत या जिल्ह्यामध्ये होता कामा नाही. हे लोकांनी वोट जिहाद केलेला आहे, लक्षात ठेवा. या निवडणुकीला, मागच्या निवडणुकीला हे एकत्र बाहेर पडले आणि एकत्र बाहेर पडून जे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना पाडायचा प्रयत्न केला. त्यांनी माणसं मार्क करून ठेवली आहेत.
की उद्या काहीतरी जर झालं तर आम्ही नाही केलं. काय प्लॅनिंग आहे हो त्यांची. आणि आपण अहो शेअर मार्केटमध्ये त्यांचा पैसा घुसतोय, वेगवेगळ्या मार्गाने डुप्लिकेट नोटमध्ये त्यांचा पैसा घुसतोय. जरा माहिती का तू आहोत ना, तर ते हिंदू पण दाखवणं गरजेचं आहे. नुसतं हिंदू मी हिंदू आहे, काय कामाचं नाही हिंदू तू काय करू शकतो. आम्हाला सल्ले देतो, साहेब हे नका करू ते नका करू. अरे तू कर ना, मग बघ ना आपण काय करू शकतो ते. पण ते करणार कोण नाही. कोणाला तरी मदत हवी असते. कोणाला तरी असं वाटतं की नाही दुसऱ्यांनी करावं. ते कोणतरी जुने कोणतरी बोलून गेलेत ना, छत्रपती शिवाजी महाराज परत जन्माला यावे, पण ते माझ्या घरात ना बाजूचे ते असं म्हणून नाही चालणार. खूप दिवस गेले आणि खूप वर्ष निघून गेली. हे लोकांची ताकद वाढली आहे. जे आता भाऊ सामंत साहेब बोलले ना, लक्षात ठेवा, हे डोकं काढायला वर सुरू केले ते लोकांनी. आपण जर आता खेचलं नाही आणि आपण कुठेतरी एकदम काय म्हणतात त्याला सॉफ्ट झालो ना, की नाही ना जाऊ दे बिचारा माणूस आहे. आमच्या मुली नव्हत्या काय, आमची माणसं नव्हती काय काय यांची लोक करतात. जर तुम्हाला प्रकार सांगितले ना, तुम्ही फक्त आमच्या गाई गुराने हे कसे मारतात, जे तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना, तुमच्या डोळ्यात पाणी येलो. फक्त मारतात कशी, तो जो हातोडा असतो ना त्यांच्या हातात, ते गाई गुरांची इकडे मारतात. ती गाई, ती आमची गुरं रडतात, ओरडतात. कारण का एका फटक्यात ते मरत नाही, ते परत परत मारत राहतात. ती बिचारी शेवटचा आवाज तिच्या तोंडातून, तिच्या जिभेतून अशी ती रक्ताची धार. यांना कोणाची काळजी आहे? हे करतील. आपण काय बोलायला गेलो, अहो हे आपल्या तो ओवीसी नावाचा तो हलकट माहिती ना काय बोला, कैसे कैसे नाम होते, गणपती लक्ष्मी आमच्या देवांच्या नावावर जात होते. आम्ही गेलो तर ह्यांची कुठे फाटली नाही, ह्यांचा अल्ला खतऱ्यात येतो. बरोबर, अल्ला खतरे में आहे. काय रे तुझाच कसा खतरेमध्ये येतो. आम्ही बोललो तर लक्षात ठेव, तुमच्यामध्ये येडे असतील ना, तर आमच्यामध्ये आमच्यासारखे पण आहेत. कुठल्याही टोकाला जायला तयार आहे. लक्षात ठेवा, निवडणूक वगैरे महत्वाची नाही, निवडणूक वगैरे महत्वाची नाही. तुम्ही कुठला पुढचा मागचा विचार, जेव्हा धर्म बोलवतो तेव्हा धर्मासाठी तुम्हाला आलंच पाहिजे. नुसतं कोणती गाडी पाठवेल, कुठल्या तरी गावामधून आम्हाला फोन आला नाही म्हणून तुम्ही बाहेर पडला नाही, मग तुम्ही हिंदूच नाही. तुम्ही हिंदू असूच शकत नाही. हो, बाळासाहेब ठाकरे तेव्हा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तेव्हा मुंबईमध्ये जेव्हा दंगली झाल्या होत्या, विचार करा, तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर मुंबईमध्ये नसते तर ती मुंबई कोणाची असती. त्या दंगली जर झाल्या नसत्या, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःचा एक स्टँड घेतला नसता, स्वतःचा कणा दाखवला नसता, तर ती मुंबई आज कोणाची असती. मुंबई हे मुंबई नाव तरी असतं का तिकडे असतं. आज मुंबईचे मुसलमान ठरवतात मुंबईमध्ये कोणाला मतदान करायचं, आणि मुंबईचा महापौर कोण. ही परिस्थिती आपल्याला कोकणात आणायची आहे. अहो, रत्नागिरीची किनारपट्टी गेली मुसलमानांकडे, सिंधुदुर्गाची राहिली आहे गाभित समाजाकडे. घालवायची का आपण. त्या रत्नागिरीच्या किनारपट्टीवर मला एक गाभित समाजाचा एक मला तुम्ही मच्छीमार दाखवा. सगळे मुसलमान आहेत, सगळ्यांकडे मोठ्या मोठी आहेत, सगळ्यांकडे एलईडी फिशिंग होते. ते कधीतरी सिंधुदुर्गात येतात, कारण का आपल्याकडे डीप फिशिंग होत नाही. अहो, धनाढ्य झाले ते. 10 खोल्यांच्या बंगल्यांमध्ये राहणारे हे मुसलमान मच्छीमार. आपला गाभित समाजाचा एक कोणतरी मला दाखवा ज्याचे 5 रूमचं घर आहे. किनारपट्टी तीच, व्यवसाय तोच. बघा राहणीमानामध्ये फरक किती आहे. हे कोकणातलं सांगतोय तुम्हाला. चिपळूणमध्ये, मागे मी चिपळूणमध्ये गेलो होतो, सौदी अरेबियातून पैसे आलेले. कशासाठी? कोणाच्या लग्नासाठी नाही, कोणाच्या उपचारासाठी नाही, रस्त्याला स्वतःची नावं देण्यासाठी. उर्दूमध्ये गोवळकोट आणि जो खालचा भाग आहे चिपळूणचा, कोणाला माहित असेल तर कोणी जा घेऊन. रस्त्याला एकदा मी जात होतो, मी बोललो हे उर्दूमध्ये नावं कसली. तर नाही, सौदी अरेबियातून पैसा आलाय, त्यांनी हा रस्ता बांधून दिलाय म्हणून उर्दूमध्ये त्यांनी पाट्या लावल्यात स्वतःच्या. आज मला सकाळी माझी नगराध्यक्ष तिकडच्या सुरेखा खिराडेंचा फोन आला.
आता परीक्षा येणार आहेत साहेब, ते बोंगे चालू आहेत. किमान सकाळचा 5:30चा काय जो त्यांचा जो काय असतो तो बोंगा, आणि दुपारचा जेव्हा मुलं शिकत असतात किंवा आता पुढे एक्झाम लिहितील, किमान तेवढं तरी बंद करायला सांगा. बिचारे बघा कसं बोलतात. आपण हिंदू म्हणतात, किमान 5 पैकी 2 बोंगे बंद करायला सांगा किंवा कमी आवाजात करायला सांगा. मी त्या डीसीपीना बोललो, का हो तुम्ही सांगू शकत नाही, नियमात राहिला. साहेब सांगितलं, मीटिंग बोलवली, ऐकत नाही पोलीस. हे एक एक उदाहरण मी जर तुम्हाला देत गेलो ना तर सकाळ होईल. पण आपण आज जे सगळे जमलात, जे मी तुम्हाला सांगितलं, मला हिंदूंची ताकद काय, हिंदू जमतो तो कसा जमतो, तो ताफ्या सकट मला त्या लोकांना दाखवायचा होता. आणि ते दाखवत मला इकडे कशाला यायचं की तुमच्यामध्ये पण ती जागरूकता असावी, तुम्हाला पण असं वाटावं. हा निलेश राणे महत्वाचा नाही धर्मासाठी, एक नाव महत्वाचं नाही धर्मासाठी. हा धर्म टिकला पाहिजे. तुम्ही आणि आम्ही जाणार आहोत कधी ना कधीतरी, पण हा धर्म राहणार आहे आणि तो कसा राहावा हे तुमच्या आणि आमच्या हातात आहे. नुसता असा लेचा पेचा. अहो त्या नेपाळमध्ये बघा बाजूला 90% हिंदू असणारा देश आज 60%वर आला हिंदू. नेपाळमध्ये 30 वर्ष 25 वर्ष 90% आपल्यापेक्षा हिंदू जास्त नेपाळ देशात होते. 90% हिंदू असणारा देश आज 60%वर आला. तुम्ही आणि आपण काय वार्ता करतोय? हे सगळ्या लाडकी बहीण आणि हे सगळ्या स्कीमचा फायदा ना हेच साले भडवे म्हणजे हे घेत आहेत. आपल्या स्कीम मध्ये झालं, विचारा साहेब माझं नाव आलं नाही, साहेब माझं नाव घ्या, माझं नाव घ्या. राहू नका. हे फक्त त्यांना एक वॉर्निंग होती की तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय वेगळं वाकडं करायचा प्रयत्न केला तर उघडे नागडे मारू, एवढं लक्षात ठेवा. उघडे नागडे मारू, इथून पुढे नाटकं करायची नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि कुडाळ मालवणमध्ये तर मुळीच नाही. इथे तुमच्यासाठी लोकशाही नाही, लोकशाही फक्त इकडे हिंदूंसाठी. आम्ही जे सांगणार ते तुम्हाला ऐकावं लागेल. गपचूप शिस्तीत राहायचं म्हणजे गपचूप शिस्तीत राहायचं. तुम्हाला नाही ना आम्ही त्रास देत, तुमच्या नाही ना आमचा कोण मुलगा अंगावर येत, तुमची नाही ना कुठली मुलगी पळवायला जात, तुमची नाही ना कुठली जमीन मागत, तर गपचूप राहायचं आणि शिस्तीत राहायचं, एवढं लक्षात ठेवा. इथून पुढे सांगणार नाही, पोलिसांना सांगणार नाही साहेब ती टपरी पाडा, मीच जाऊन पाडणार, घेणार 4-5 गाड्या आणि जाऊन पाडून टाकणार. आणि हा फक्त टपरीचा विषय नाही, टपोऱ्यांना पण लागू होतो. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सगळ्यांना मी विनंती करण्यासाठी इथे आलोय. हा विषय धर्माचा आहे, लक्षात ठेवा, कुठल्या पक्षाचा नाही. हिंदू म्हणून आपण इकडे राहणार आहोत, कुठल्या पक्षाचा म्हणून नाही. हिंदू म्हणून राहिलात तर पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी आणि त्याच्या नंतरची पिढी आहे ना, ते विचार करतील की हा साहेब आपण आज बाबा आपण हिंदू, आपण आई आज हिंदू. हो, ते कोणतरी वेडे होते ना त्या काळामध्ये, त्यांनी हिंदू धर्म टिकवला म्हणून तू राहिलात हिंदू. हे सांगायला काही पिढ्यांनंतर तिकडे जेव्हा आई वडील जन्माला येतील आणि मुलं जन्माला घालतील ना, जेव्हा आडनावं, आम्ही अनेक वेळाला सांगतो, अहो आमची आडनावं हिंदू राहिलीत ना, ते छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आमची आडनावं हिंदू राहिली. नाहीतर तुमच्यातला पण कोणी इक्बाल आणि इब्राहिम झाला असता. ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नसते ना, जे धर्मासाठी भांडले. अहो आमच्या संभाजी महाराजांना काय मागितलं होतं? तू हिंदू नाहीयेस असं म्हण, तू हिंदुत्व सोड, तू हिंदू धर्म सोड, एवढंच बोललं होतं ना. संभाजी महाराजांकडे दुसरं काय मागितलं होतं? जर संभाजीराजे बोलले असते हो मी हिंदू धर्म सोडला, तर हलाल करून मारलं असतं. अहो ते अनेक वर्ष, अहो 30व्या वयात गेला आमचा शंभूराजावर. 30 वर्षाचे शंभूराजे होते आमचे. त्यांचे डोळे झुकले नाहीत म्हणून डोळे काढून टाकले. हो, त्यांनी कधी दयेची भीक मागितली नाही म्हणून हात कापून टाकले. आमच्या शंभू महाराजांनी कधी गुडघे टेकले नाही, त्यांचे पाय काढून टाकले. ज्यांनी कधी माफी मागितली नाही त्यांची जीभ छळून टाकली. छळ करून मारला आमच्या शंभूराजाला. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, तो बेसावतपणा जो तेव्हा आपण दाखवला, तेव्हा काय हिंदूंनी दाखवला, परत असे राजे जन्माला येणार नाही. आता हिंदूने एक दुसऱ्याचा हात पकडूनच हिंदू धर्म वाचवावा लागेल, नाहीतर दुसरा आता पर्याय राहिलेला नाही. आपण हिंदू म्हणून आज एकत्र आलोत.
हिंदू म्हणून तुम्हाला न बोलवता, काही खर्च न देता, नाही तर काही लोक खर्च देऊन गर्दी करतात. आपण खर्च करून गर्दी केलेली नाही. हिंदू म्हणून आपण आज इकडे आलेलो आहोत. हिंदू म्हणून आपण आज जमलेला आहात. मी आपल्याला अशीच विनंती करीन, ज्या रुबाबात हिंदू धर्म जगायला शिकला पाहिजे, तुम्ही रुबाबातच राहायचं. जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला जगायला शिकवलं, हिंदू आहे ना, तर समोरच्याला कळलं पाहिजे हा शिवसैनिक आहे, हा हिंदू आहे. असा हिंदू म्हणून तुम्ही जन्माला आला, तुम्ही असाच हिंदू म्हणून जन्माला येत राहावं, तुम्ही जगत राहावं, एवढी फक्त विनंती आपल्याला मी सगळ्यांनी करतो. आपण सगळे इकडे आलात, मोठ्या संख्येने आपण इकडे जमलात. हे सगळं काय आपण जे केलं ते हिंदू धर्मासाठी लक्षात ठेवा, जागरूक राहा. परत अशी घटना झाली तर कुठल्याही आदेशाची वाट बघू नका. जागच्या जागीच बंदोबस्त झाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्य सनातन हिंदू धर्माचा जय श्रीराम.